नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मसाला मॅगी। त्यामध्ये आपण आता आवडीनुसार भाज्या घालणार आहे। त्यासाठी मी इथे 2 मॅगीचे पॉकेट घेतलेले आहे। 1 वाटी कांदा, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी वाटाणे आणि 1 वाटी मी टोमॅटो घेतलेला आहे। आता आपण एक पॅन घेणार आहे, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे। आता आपण कांदा त्यामध्ये टाकून परतून घेऊया। इथे मी आता शिमला मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा आपण आता परतून घेणार आहे। छान अशी परतलेली आहे। आता आपण त्यामध्ये हिरवे वाटाणे घालून घेणार आहे आणि टोमॅटो घालून घेणार आहे। सर्व भाज्या मिक्स करून छानपैकी परतून घेणार आहेत। इथे भाज्या परतलेल्या आहे, त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेणार आहे। मॅगी मसाला घालून आपण छान मिक्स केल्यानंतर आपण त्याला इथे आपल्या छान अशा भाज्या परतलेल्या आहे। आता आपण त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊ आणि उकळी येईपर्यंत आपण गॅसवर ठेवलेलं आहे। इथे छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये मॅगी घालणार आहे। मॅगी आपण इथे घातलेली आहे। छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे। इथे अशा प्रकारे ही मॅगी मऊ झालेली आहे। अशा प्रकारे ही आपली मॅगी तयार झालेली आहे, आपण बघू शकता। छान अशी ही मॅगी मसाला आपला तयार झालेला आहे। इथे आपली मॅगी तयार झालेली आहे। आपण आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आपण त्यावर थोडंसं चीज टाकून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे चीज टाकलेलं आहे। तुम्हाला मॅगी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।